आपल्याला कल्पनाही नव्हती, पण ऑपरेशन सिंदूरला उत्तर देण्यासाठी काल रात्री पाकिस्तानने भारतातल्या 15 शहरांची निवड केली। त्या ठिकाणी भारताचे जे हवाई तळ आहेत तिथे ड्रोन हल्ल्यांची ही तयारी होती। पाकिस्तानच्या एअरफोर्सने हे ड्रोन हल्ले केले, पण आपली जी S-400 ही सिस्टम आहे, ज्याला सुदर्शन चक्र आपण नाव दिलंय, रशियाकडून आपण ही हवाई संरक्षण यंत्रणा आणली होती। जगातल्या सर्वात ताकदवान हवाई यंत्रणांपैकी एक असलेली 2018 ला आपण त्यासाठी करार केला होता आणि अमेरिकेचा विरोध असतानाही भारताने अत्यंत डिप्लोमॅटिक पद्धतीने ती यंत्रणा रशियाकडून खरेदी केली होती। त्याचा वापर आज पहिल्यांदाच करण्यात आला। भारतीय बॅटलफील्डवरची सुदर्शन चक्रची ही एंट्री होती। पण या पाकिस्तानच्या रात्रीच्या कारवाईला उत्तर देण्यासाठी भारताकडून ड्रोन हल्ले करण्यात आले। पाकिस्तान मधले जे लाहोर आणि रावळपिंडी सारखे, बहावलपूर सारखे जे महत्त्वाचे शहर आहेत त्या ठिकाणी, कारण ही शहरं पाकिस्तान मधली अत्यंत महत्त्वाची मानली जातात, मोठी केंद्र मानली जातात आणि इथे पाकिस्तानच्या रडार यंत्रणा आहेत। पाकिस्तानचे हे जे रडार आहेत ते त्यांना सूचना देतात की या ठिकाणी भारताचे हवाई तळ आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला हल्ले करायचे। यानंतर भारताने एक असं शस्त्र वापरलं ज्याची एंट्री अजून भारतीय युद्धभूमीवर झालीच नव्हती। इस्रायलीकडून आलेलं हे छोटंसं ड्रोन, पण धमाका एवढा मोठा की त्याने अख्खं पाकिस्तान हादरलं। हार्पी ड्रोन जे आधी होतं आपल्याकडे, त्यालाच आता हॅरॉप ड्रोन असं नाव देण्यात आलंय। इस्रायलकडून आपण हे ड्रोन घेतले होते, पण हे ड्रोन किती घातक आहे, पाकिस्तानमध्ये याने कसा हाहाकार माजवलाय, हे पाकिस्तानची रडार यंत्रणा कशी फोडतं। म्हणजे पाकिस्तानचं जर रडार समोर दिसत असेल तर हे थेट त्या रडारवर जाऊनच घात करतं, आघात करतं आणि त्या रडारला उद्ध्वस्त करतं। जर पाकिस्तानचं रडार तिथून गेलं तर ते रडार जागेवर येईपर्यंत हे ड्रोन तिथेच फिरत राहतं, कारण याची 9 तास उडण्याची क्षमता आहे आणि याची रेंज आहे 1000 किलोमीटर। म्हणजे तुम्ही विचार करा, पाकिस्तान मधलं 500 किलोमीटर दूर जरी शहर असलं, म्हणजे अमृतसरवरनं हे ड्रोन सहज अटॅक करू शकतं। पण भारताने अशा जवळपास 12 ड्रोन वापरल्याची माहिती आहे पाकिस्तान मधल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये। ह्या ड्रोनची मी A to Z माहिती देणार आहे। आपण इस्रायलकडून कधी घेतले होते, याचा वापर कसा होतो आणि हे किती महत्त्वाचे ठरतात युद्धात, म्हणजे सध्याच्या परिस्थितीमध्ये जिथे आपल्याला थेट लढाऊ विमानं जिथे खर्ची करायचे नाहीयेत त्या ठिकाणी हे ड्रोन कसं महत्त्वाचं ठरतंय त्याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे। नमस्कार, मी विशाल, तुम्ही story.com पाहताय। story.com हे चॅनल सबस्क्राईब जरूर करा। बातमी पाकिस्तानमधलं लाहोर, कराची, रावळपिंडी, बहावलपूर जी मोठमोठी शहर म्हणजे टॉप 10 शहरं, जशी आपल्याकडे मुंबई पुणे ही टॉप 10 शहरं आहेत, तशी पाकिस्तानमधली जी टॉप 10 शहरं आहेत त्या सर्व शहरांमध्ये सकाळपासून धमाके सुरू आहेत। सुरुवातीला वाटलं की हे धमाके बलुचिस्तान आहे, त्या बलुचिस्तानच्या लिबरेशन आर्मीकडून होत आहेत, पण नंतर कळलं की भारताने हे 12 धमाके वेगवेगळ्या शहरांमध्ये केलेत आणि त्याचं कारण होतं की काल रात्री पाकिस्तानने इकडे रिटॅलिएट करण्याचा प्रयत्न केला आणि 15 एअरबेस आपले टार्गेट केले होते। या हल्ल्यांसाठी, पाकिस्तानवर हल्ले करण्यासाठी भारताने कुठलंही विमान वापरलं नाही किंवा कुठलीही आपली ग्राउंड आर्मी जी आहे ती वापरली नाही। याच्यामध्ये भारताने हॅरॉप ड्रोनचा वापर केला। हॅरॉप ड्रोन हे एक असं ड्रोन आहे, दिसत जरी छोटं असलं तरी याचा धमाका 1999-2000 सालच्या आसपास हार्पी ड्रोन इस्रायलकडनं आपण खरेदी केले होते। इस्रायल हा भारताचा अत्यंत जवळचा मित्र मानला जातो। त्या काळी कारगिल युद्धाच्या परिस्थितीमध्ये भारताला हे नंतर ती जेव्हा परिस्थिती उद्भवली कारगिल वॉरची आणि तेव्हा जाणवलं की एअरफोर्स ताकदवान असणं खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना हार्पी ड्रोनसाठी आपण इस्रायलकडून करार केला होता, त्यानंतर हे ड्रोन्स आपल्याला आले। पण हार्पीचं ॲडव्हान्स जे व्हर्जन आहे, कारण हार्पी ड्रोन जे आहे इस्रायलचं त्याची रेंज साधारण 500 किलोमीटरची आहे, ते 3 ते 5 तास चालू शकते एवढी त्याची कॅपॅसिटी आहे आणि त्याच्यावर जो आपण गोळाबारूद नेऊ शकतो त्याची सुद्धा क्षमता कमी आहे। पण हॅरॉप ड्रोन जे आलं नवीन, त्यासाठी सुद्धा आपण इस्रायल सोबत करार केला भारताने, म्हणजे 2015 ला तो करार केला होता आणि त्यानंतर 2-3 वर्षामध्ये आपल्याला ते ड्रोन्स भेटायला सुरुवात झाली। भारताने साधारण आपल्याला ते एक ड्रोनची किंमत 4.5 ते 5.5 कोटीच्या आसपास बसते, कारण त्याच्यामध्ये ट्रेनिंग, त्याचे इक्विपमेंट्स याच्यानुसार तो खर्च वाढत जातो, पण 4.5 ते 5.5 कोटीला एक ड्रोन पडतं। पण हे ड्रोन इतकं ताकदवान आहे, म्हणजे 50-100 कोटींचं एखादं विमान खर्ची घालण्यापेक्षा हे ड्रोन अत्यंत ताकदवान का मानलं जातं। पहिली गोष्ट, हे आपण सांगितलेलं टार्गेट रिअल टाइम हिट करतं। तुम्ही त्याला कधीही इन्स्ट्रक्शन देऊ शकता
आणि त्याच्यानुसार ते वळवू शकता। हे बेसिकली शत्रूची जी रडार यंत्रणा आहे, म्हणजे पाकिस्तानची जी रडार यंत्रणा आहे ती रडार यंत्रणा उद्ध्वस्त करण्यासाठी वापरलं। 2016-17ला काही बातम्या आल्या होत्या, जर तुम्हाला युद्धजन्य परिस्थितीच्या बातम्यांमध्ये रस असेल तर, अझरबैजान आणि आर्मेनिया यांचा जो कॉन्फ्लिक्ट झाला होता, त्यात आर्मेनियाचे रडार उद्ध्वस्त करण्यासाठी अझरबैजानने हे ड्रोन वापरले होते। अझरबैजान हा एक देश आहे ज्याने हे ड्रोन्स इस्रायलकडनं खरेदी केलेले आहेत। भारत आणि अझरबैजान हे जगात दोनच देश आहेत ज्यांनी इस्रायलकडनं हे ड्रोन्स खरेदी केलेले आहेत। आणि तिसरा एक देश तुर्की असल्याचं सांगितलं जातं, पण इस्रायलने ऑफिशियली दोनच बायर्सची नावं आतापर्यंत जाहीर केलेली आहेत। अझरबैजानने आर्मेनियाची रडार उद्ध्वस्त करण्यासाठी या ड्रोनचा वापर केला होता, तेव्हा जगाला या ड्रोनची ताकद समजली होती। पण भारताने त्याच्या आधीच म्हणजे 2015लाच हे ड्रोन्स खरेदी करण्याचा करार केला होता आणि भारताला त्याची डिलिव्हरी सुद्धा झाली। इस्रायलकडून अत्यंत प्रायोरिटीवरती डिलिव्हरी झाली। इस्रायलने त्याची आपल्या सैनिकांना ट्रेनिंग सुद्धा दिली, एअरफोर्सला इस्रायलने त्यांची माणसं पाठवून सुद्धा याची ट्रेनिंग दिली होती। आणि पाकिस्तानने जो हल्ला केला त्याला उत्तर म्हणून पाकिस्तानचे तळ वगैरे भारताने काही उद्ध्वस्त केले नाही, पण पाकिस्तानची जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेच्या आधारावरती आपले हवाई बेस ठरवले होते की या रडारच्या माध्यमातून आपल्याला तिथे अटॅक करायचा आहे। तर भारताने जे ड्रोन पाठवले, पाकिस्तानची जी संपूर्ण HQ-9 रडार यंत्रणा होती तीच उद्ध्वस्त केली। हे ड्रोन जेव्हा आपण पाठवतो तेव्हा त्याच्यामध्ये साधारण 23 किलो जो एक्सप्लोजन आहे ते तुम्ही त्याच्यात पाठवू शकता। तो गोळा बारूद आपण ज्याला म्हणतो आपल्या भाषेत, तर तो 23 किलो पर्यंत तुम्ही पाठवू शकता आणि याची रेंज साधारण 1000 किलोमीटरची आहे। साधारण 9 तास उडण्याची क्षमता याच्यामध्ये आहे। हे रडारवर हल्ला करण्यासाठी जाणारं ड्रोन आहे, पण तिथे समजा रडार दिसतंय आणि हे ड्रोन गेल्यानंतर ते रडार जर तिथून समजा गायब झालं तर या ड्रोनची क्षमता एवढी आहे की ते रडार पुन्हा त्याच जागेवर येईपर्यंत 2 तास तिथेच थांबून राहण्याची क्षमता या ड्रोन मध्ये आहे। त्याच्यामुळे भारतासाठी हे अत्यंत गेम चेंजर ड्रोन जवळपास 12 ठिकाणी वापरलं गेलं। बहावलपूर सारखं शहर असेल, लाहोर, कराची, रावळपिंडी, पाकिस्तानला अक्षरशः तिथले विमानतळ बंद करावे लागले, कारण सकाळपासनं या ड्रोनने तिथे हाहाकार माजवला होता। आणि येत्या काळात सुद्धा, कारण भारताकडे या ड्रोनची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। 2 ते 3 बिलियनचा हा करार होता, 2 ते 3 हजार कोटींचा हा करार होता। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात भारताने ड्रोन्स घेतलेले आहेत। फक्त ड्रोन्सच नाही तर याला लागणारा आणखी एअरफोर्सचं साहित्य सुद्धा इस्रायल एरोस्पेस लिमिटेड ही जी कंपनी आहे त्या कंपनीकडनं आपण घेतलं होतं आणि हा मोठा करार होता। याच्यामध्ये हवाई दलाला लागणारं खूप मोठ्या प्रमाणात साहित्य मिळालं होतं। पण इस्रायलचं हे ड्रोन जे आजच्या या हल्ल्यात वापरलं गेलं, एकतर रशियाने जे आपल्याला S-400 ज्याला आपण सुदर्शन चक्र म्हणतो जे दिलेलं आहे, त्याने आपल्या भारतीय शहरांचं संरक्षण केलं। कारण 15 एअरबेसवरती तुम्ही विचार करा, 15 ठिकाणी जर हल्ले झाले असते तर खूप मोठ्या प्रमाणात आपल्या एअरबेसचं नुकसान झालं असतं। वेगवेगळ्या एअरबेसवरती आपले राफेल सारखी विमानं पार्क केलेली आहेत, की मोठा दारुगोळा आहे, मानवी जीवांची सुद्धा हानी होऊ शकली असती। पण एअरफोर्सने जी सुदर्शन चक्राचा वापर केला, पहिल्यांदा सुदर्शन चक्राचा वापर करण्यात आला, त्या S-400 मुळे आपले बेस सुरक्षित राहिले। त्यानंतर कुठलंही उत्तर देण्यासाठी कोणतंही विमान न पाठवता सगळ्यात मोठा वापर करण्यात आला तो ड्रोनचा। जे ड्रोन आपण इस्रायलकडून घेतले होते ते येत्या काळात सुद्धा ड्रोन हल्ल्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ शकतो, कारण पाकिस्तानमधून आता व्हिडिओ समोर येत आहेत। ड्रोनचा जो साता पडलेला आहे त्याचे फोटोज दाखवले जात आहेत की या ड्रोनने किती नुकसान केलंय। तुम्ही व्हिडिओ दिवसभर बघत असाल सोशल मीडियावरती, तर सोशल मीडियातनं सुद्धा दिसतंय की या ड्रोन्सने पाकिस्तान मधल्या महत्वाच्या शहरात कसा हाहाकार माजवलाय। ही ड्रोनची स्टोरी आहे। या घडामोडीतल्या इतर महत्वाच्या स्टोरी सुद्धा story.com वरती तुम्ही अशाच पाहत राहणार आहात। युद्धाचे इतर व्हिडिओ सुद्धा आम्ही अशाच पद्धतीने तुम्हाला सांगत राहणार आहोत। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा, चॅनल सबस्क्राईब करा। पुन्हा आपण नव्या व्हिडिओत भेटूच।